नमस्कार मित्रांनो, तर मी सागर खोडके आयात तोडफोडके। तर कसे आहेत मित्रांनो, चांगलेच असाल आणि चांगलेच राहा। तर बघू शकता आम्ही आता आलोय वाड्यामध्ये आपल्या प्रेमच्या हिरो एक्स्ट्रीम 125 ला एक्झॉस्ट बसवायला। तर बघू शकता माझ्या हातात बेंड पाईप आहे आणि प्रेमच्या हातात एक्झॉस्ट आहे। तर व्हिडिओ आपली कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो बघू शकता पूर्णपणे आपला स्टॉक एक्झॉस्ट ओपन करायला लावलेला आहे। हिरो एक्स्ट्रीम 125 पाहिनी लगेच पूर्णपणे खोललेला आहे, लगेच ओपन झालेला आहे आणि आपला कंपनी फिटेड फुल सिस्टम स्टॉक एक्झॉस्ट। तर बघा मित्रांनो, आपला प्रेम यूट्यूबवर व्हिडिओ बघतो, कारण भावांनो बेंड पाईप कसा लावायचा तो थोडा प्रॉब्लेमच झाला आहे। तर बघू नॉर्मल आम्ही हा ॲक्रोबॅकचा एक्झॉस्ट इथे लावून ठेवलेला आहे। तर बघा मित्रांनो, आपण स्टॉक बेंड पाईप आत्ताच कट केलेला आहे, हे काम चालू आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण हा बेंड पाईप कट करणार आहेत आणि थोडासा गॅस वेल्डिंग तो आपण बेंड करू। आणि प्रेम बघा भावांनो काय करतो, माप घेतो बेंड पाईपचं। एकच होता वाटतं तो स्टार्ट केलं। तर गाईज आवाज चेक करा, बघा पूर्णपणे एक्झॉस्ट काढलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आता आपण गॅस वेल्डिंगचं काम चालू करणार आहेत। आता आपण बेंड पाईप जॉईन मारायला सुरुवात करू। त्याआधी आपण कंपनीचा स्टॉक बेंड पाईप थोडा खाली आपण बेंड करणार आहेत आणि नंतर आपण जो आपण विकत घेतलेला आहे बेंड पाईप तो आपण तिथे जॉईन मारणार आहे। तर बघा मित्रांनो, स्टॉक बेंड पाईपला आपण आपला स्टेनलेस स्टीलवाला बेंड पाईप वेल्डिंग करायला लावलेला आहे, गॅस वेल्डिंग। व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो। चेक करो गाइस, चेक करो, काम तो अपना एकदम खतरनाक ही रहता है, एकदम खतरनाक मित्रांनो। आणि हे पूर्णपणे आम्ही गॅस वेल्डिंगचं काम आपल्या वाड्यामध्येच करायला लावलेलं आहे। जे कोणी वाडा साईडचे आहेत, वाडा पालघरमधले आहेत, त्यांनी बघा मित्रांनो, आम्ही जास्त काही लांब गेलेलो नाही। मागच्या वेळी आपण आपल्या KTMचा एक्झॉस्ट इन्स्टॉल करण्यासाठी आपण गेलो होतो वसई फाटा, परंतु आता यावेळी आपण वाड्यातच आहेत। बघत राहा मित्रांनो, आपलं बेंड पाईपचं वेल्डिंगचं काम एकदम पूर्णपणे झालेलं आहे आणि आत्ता आपण लावलेलं आहे आपला एक्झॉस्ट बेंड पाईपला वेल्डिंग करायला लावलेलं आहे। बघत राहा मित्रांनो, जेणेकरून तिथून हवा लीक होऊ नये आणि पॅकिंगसुद्धा एकदम मजबूत येईल। काम एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर गाईस तुम्ही आता आवाज ऐकाच, खतरनाक एकदम राताताता। तर फायनली मित्रांनो, आम्ही आता एवढ्यात पोहोचलोय आपल्या दरवेळेसच्या स्टंट पॉईंटवर आणि खूप स्पीडने आलोय एकदम। आमची झिनोसो एकदम तयार आहे आणि आपल्या प्रेमची बाईक। तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो तर सगळं काही टोटल कॉस्ट किती झाला ते सुद्धा सगळं तुम्हाला मी सांगतो। तर बघा, तर फायनली गाईज ही आपली
Z900 बघू शकता आपल्या मिडल क्लाससाठी एकदम बेस्ट बाईक. आणि आपल्या प्रेमनी मॉडिफिकेशन बघा मित्रांनो काय काय केलं आहे. इथं रेडियम लावलं आहे मॉन्स्टरचं, प्लस फ्लॅश हजर्ड लावलं आहे आणि लुक एकदम खतरनाक आहे भावांनो, बघू शकता. तसेच इथं प्रेमने आपला इंस्टाग्रामचा ID टाकलेला आहे. तर भावांनो आपल्या प्रेमला सुद्धा सपोर्ट करा, बाईला पटापट जाऊन इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि बघा मित्रांनो आम्ही टाकलेला आहे ॲक्रोपॉविकचा एक्झॉस्ट, बघू शकता. हा आम्ही एक्झॉस्ट टाकलेला आहे मित्रांनो 2500 रुपयाचा. तसेच हा बघू शकता बेंड पाईप, हा बेंड पाईप आपण इथे कंपनीचा जो बेंड पाईप आहे स्टॉक बेंड पाईप, त्याला आपण हा इथे जॉईंट मारलेला आहे, वेल्डिंग केलेलं आहे. तर मित्रांनो हा आम्ही टाकलेला आहे, हा बेंड पाईप घेतलेला आहे 1000 रुपयाचा. तसेच मित्रांनो ही जी वेल्डिंग आहे या वेल्डरने घेतली आपल्याकडून 500 रुपये. आणि जो आपला कंपनीचा स्टॉक एक्झॉस्ट होता त्याचे त्या ओपन करण्यासाठी त्या गॅरेजवाल्याने घेतले 300 रुपये. तर मित्रांनो आपला टोटल खर्च झालेला आहे 4300 रुपये. आणि 4300 मध्ये आपली झिनोसो एकदम खतरनाक झालेली आहे. बघा मित्रांनो एकदम मॉडिफिकेशन एवढं कडक झालं आहे की 1% पण वाटत नाही काही लोकल वाटतंय किंवा खराब वाटतंय, असं काहीच वाटत नाही. एकदम परफेक्ट, एकदम कंपनी फिटेड वाटतंय. आणि बघा, आणि इकडनं आपल्या यूट्यूबचं नावसुद्धा टाकलेलं आहे बघा, सॅगी द रेसर. हे आपल्या यूट्यूबचं आता कायमस्वरूपी नाव राहणार आहे. तर फायनली मित्रांनो आपल्या झिनोसोचा आवाज आहे का एकदम खतरनाक. आणि बघा आम्ही आधी फ्लॅशर ऑन करतो. ओके, तर फायनली मित्रांनो तुम्ही आवाज वगैरे पूर्ण ऐकलेला आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा आजचा आपला व्लॉग. जर तुम्हाला साऊंड आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतो तुम्हाला साऊंड. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता भेटूया एका राईडला. तर चलो टाटा बाय बाय खतम.